नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसंदर्भात एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी आता पाहणार आहात। मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजना ही इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग सुरुवातीला या दोन प्रवर्गासाठी सुरू होती। या दोन जात प्रवर्गातील जे लाभार्थी होते ते या मोदी आवास घरकुल योजनेसाठी फॉर्म भरू शकत होते, परंतु आता शासनाकडून याच्यामध्ये बदल करून विमुक्त जाती आणि भटक्या जमाती या दोन जात प्रवर्गाचा सुद्धा समावेश केला। म्हणजे एकूण 4 जात प्रवर्ग जे आहेत ते या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात, या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकतात। आता मित्रांनो, याच्यामध्ये आता शासनाकडून एक नवीन जी प्रसिद्ध केलेला आहे, म्हणजेच मोदी आवास घरकुल योजनेसाठी सुरुवातीला अटी आणि नियमानुसार जे लाभार्थी पात्र ठरत होते तर अशाच लाभार्थ्यांना या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेता येत होता। तर त्या अटी नियम कोणत्या होत्या तर तुम्हाला इथं मी त्या अटी नियम सुद्धा सांगून देतो। तर मित्रांनो, सुरुवातीला आहे आवास प्लस मधील प्रतीक्षा यादीतील नाव असलेले लाभार्थी, म्हणजे ड सर्वेक्षण मध्ये जे लाभार्थी पात्र झाले होते तर अशा लाभार्थ्यांसाठी मित्रांनो ही मोदी आवास घरकुल योजना पात्र ठरवत होती। त्याच्यानंतर 2 नंबरला आहे आवास प्लस प्रणालीवर नोंद झालेले परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे रिजेक्ट झालेले पात्र लाभार्थी, म्हणजे जे पात्र लाभार्थी आहेत परंतु ऑटोमॅटिक सिस्टीमद्वारे ते रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजेच पडताळणीमध्ये ते रिजेक्ट करण्यात आलेले, तर असे लाभार्थी सुद्धा या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेऊ शकत होते। आणि 3 नंबरला आहे मित्रांनो जिल्हा निवड समितीने शिफारस केलेले लाभार्थी। तर असे 3 नियम होते ज्या अंतर्गत या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ लाभार्थ्यांना दिला जात होता। म्हणजेच या 3 नियमांमध्ये जे लाभार्थी बसतील तर अशा लाभार्थ्यांनाच या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ दिला जात होता। त्याच्यामुळे भरपूर लाभार्थी या घरकुल योजनेपासून वंचित राहत होते। आता मित्रांनो, शासनाकडून याच्यामध्ये मोठा बदल केलेला आहे। या अटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत, म्हणजे या अटी ज्या आहेत त्या रद्द करून शासनामार्फत ग्रामसभेच्या ठरावानुसार जे घरकुलासाठी पात्र ठरतील तर अशा लाभार्थ्यांना मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घेण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। म्हणजे आता मित्रांनो, तुमच्या ग्रामपंचायत लेवलनच तुम्हाला घरकुलाची प्रोसेस करता येणार आहे। सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या शिफारस पत्रानुसारच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेता येत होता, परंतु आता ग्रामसभेच्या ठरावामधून सुद्धा तुम्ही पात्र ठरू शकता। ग्रामपंचायतने जर तुम्हाला ठराव दिला तर मोदी आवास घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता, घरकुलाचा लाभ घेऊ शकता। तर मित्रांनो, शासनामार्फत हा जी प्रसिद्ध झालेला आहे। जी ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जी डाउनलोड करू शकता। सविस्तर जी वाचा, तुम्हाला लगेच लक्षात येईल की या मोदी आवास घरकुल योजनेमध्ये जे बदल करण्यात आलेले ते नेमके कोणकोणते असणार आहेत। तर मित्रांनो, जी ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सापडेल। त्याचबरोबर मित्रांनो, मोदी आवास घरकुल योजनेसाठी कोणकोणत्या कागदपत्राची प्रोसेस केली जाते तर याची सुद्धा माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे। पुन्हा सुद्धा शासनामार्फत जे काही बदल करण्यात आले त्यानुसार तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये या कागदपत्राची सुद्धा सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे। त्याच्यामुळे मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायचं विसरू नका। जे लाभार्थी मोदी आवास घरकुल योजनेसाठी पात्र ठरत असतील तर अशा लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करून या मोदी आवास घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा आहे। तर मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।